नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 आणि 6 एप्रिल या 2 दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, एशियन स्क्वॅश फेडरेशनद्वारे मेन्स प्लेयर ऑफ द इयर 2025 याने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर बघा, 2025चा मेन्स प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? एशियन स्क्वॅश फेडरेशनद्वारे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभय सिंग. अभय सिंग हा भारताचा खेळाडू आहे. एशियन स्क्वॅश फेडरेशनद्वारे 2025चे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. तर हे पुरस्कार कोणते आहेत बघा. पहिला पुरस्कार आहे मेन्स प्लेयर ऑफ द इयर 2025. या पुरस्काराला डेटो ॲलेक्स ली पुरस्कार असे म्हणतात. हा पुरस्कार देण्यात आलेला आहे भारताचे खेळाडू अभय सिंग यांना. नेक्स्ट आहे गर्ल्स प्लेयर ऑफ द इयर 2025. या पुरस्काराला हसन मुसा पुरस्कार असे म्हणतात. हा पुरस्कार ज्युनियर म्हणजेच अंडर 19 मधील खेळाडूंना देण्यात येतो. हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अनाहत सिंग, भारताचे खेळाडू आहे. नेक्स्ट पुरस्कार आहे बघा मेन्स टीम ऑफ द इयर 2025. भारतीय पुरुष ज्युनियर स्क्वॅश संघाला देण्यात आलेला आहे. वर्ल्ड ज्युनियर टीम चॅम्पियनशिप 2025 मधील कांस्य पदकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे वुमेन्स प्लेयर ऑफ द इयर 2025. सिनियर मधील हा पुरस्कार आहे. तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जपानचे खेळाडू सातोमी वातानाबे याला. अभय सिंग सध्या जागतिक क्रमवारीत 25व्या स्थानावर असून त्याने अलीकडेच इंडियन ओपन 2026चे जेतेपदही पटकावलेले आहे. नेक्स्ट आहे अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2026 कोणत्या भारतीय व्यक्तीला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरुंधती रॉय. अरुंधती रॉय या प्रख्यात भारतीय लेखिकेला नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार मदर मेरी कम्स टू मी या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी मिळालेला आहे. त्यांना हा सन्मान आत्मचरित्र या श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आई मेरी रॉय यांच्यासोबतचे गुंतागुंतीचे नाते आणि जीवनातील अनुभवांचे वर्णन केलेले आहे. या पुरस्कारांची घोषणा 26 मार्च 2026 रोजी करण्यात आली. अरुंधती रॉय यांनी यापूर्वी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार देखील जिंकलेला आहे. दक्षिण कोरियन नोबेल पारितोषिक विजेत्या हान कांग यांना त्यांच्या वी डू नॉट पार्ट या कादंबरीसाठी कथा प्रकारातील सन्मान मिळालेला आहे. तर बघा, अरुंधती रॉय यांना आत्मचरित्र या श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे. कोणता पुरस्कार? तर नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2026. कोणत्या पुस्तकासाठी किंवा आत्मचरित्रासाठी? तर मदर मेरी कम्स टू मी. नेक्स्ट आहे शिक्षण मंत्रालयाने NCERTला कोणत्या श्रेणी अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठाचा दर्जा दिला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशेष श्रेणी. तर बघा, शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सल्ल्यानुसार NCERTला विशेष श्रेणी अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठाचा दर्जा प्रदान केलेला आहे. तर शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सल्ल्यानुसार हा दर्जा दिलेला आहे. हा निर्णय UGC कायदा 1956च्या कलम 3 अंतर्गत घेण्यात आलेला आहे. या निर्णयानंतर NCERTला स्वतःचे पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट म्हणजेच PhD अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत. आता NCERTला स्वतः पदव्या प्रदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. यामुळे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी NCERTला इतर विद्यापीठांवर अवलंबून राहावे लागणार नाही. NCERT लॉंग फॉर्म विचारला जातो बघा सरळ सेवा एक्झाममध्ये. तर काय आहे? नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. लक्षात ठेवा. याची स्थापना झालेली आहे 1961 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. उद्दिष्ट आहे शालेय शिक्षणासाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करणे. सध्याचे संचालक आहेत प्राध्यापक दिनेश प्रसाद सकलानी. तर बघा, शिक्षण मंत्रालयाने नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सल्ल्यानुसार NCERTला विशेष श्रेणी अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठाचा दर्जा प्रदान केलेला आहे. नेक्स्ट आहे नुकत्याच चर्चेत आलेल्या यशोदा आणि कृष्ण या चित्राचे चित्रकार कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजा रवी वर्मा. तर बघा, सध्या यशोदा आणि कृष्ण हे चित्र भरपूर प्रसिद्ध झालेले आहे. का झालेले आहे? तर हे सगळ्यात जास्त किमतीलाही विकले गेलेले आहे. भारतामधील पहिल्यांदाच असं झालेलं आहे, म्हणजे विक्रम मोडलेला आहे. तर यशोदा आणि कृष्ण या प्रसिद्ध चित्राचे चित्रकार राजा रवी वर्मा हे आहेत. हे चित्र 1 एप्रिल 2026 रोजी सॅफ्रन आर्टच्या मुंबईतील लिलावात विक्रमी 167.2 कोटी रुपयांना विकले गेलेले आहे. बघा, किती रुपयाने विकले गेलेले आहे? तर 167.2 कोटी रुपयांना. आतापर्यंतची ही सर्वात जास्त किंमत आहे. हे चित्र प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांनी खरेदी केलेले आहे.
या विक्रीमुळे एम.एफ. हुसेन यांच्या अनटायटल्ड म्हणजेच ग्रामयात्रा या चित्राचा 118 कोटी रुपयांचा विक्रम मोडला गेलेला आहे. त्यामुळे यशोदा आणि कृष्ण हे आतापर्यंतचे सर्वात महागडे भारतीय चित्र ठरले आहे. हे एक तैलचित्र असून ते 1890च्या दशकात तयार करण्यात आले होते. या चित्रात यशोदा माता गायीचे दूध काढत असताना बालकृष्ण त्यांच्याकडे दुधासाठी हट्ट करत असल्याचे भावपूर्ण दृश्य दर्शवलेले आहे. तर बघा हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा असणार आहे, कारण आतापर्यंतचे सगळ्यात महागडे चित्र ठरलेले आहे भारतातील. चित्राचे नाव काय आहे? यशोदा आणि कृष्ण. चित्रकार कोण आहेत? तर प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा. हे जे चित्र आहे हे कोणी विकत घेतलेले आहे? तर प्रसिद्ध उद्योगपती सायरस पुनावाला यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार 2025 अंतर्गत बालस्नेही थीममध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवणारी भंडारा जिल्ह्यातील कोणती ग्रामपंचायत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 इटगाव. इटगाव ही तालुका साकोली जिल्हा भंडारा या ग्रामपंचायतीने बालस्नेही पंचायत श्रेणीमध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांतर्गत ग्रामपंचायतीला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि विकासासाठी निधी देण्यात येतो. बालकांचे आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सर्वांगीण विकास यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. या ग्रामपंचायतीने शाळा नोंदणी 100% करणे, आरोग्य सुविधा सुधारणे आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवलेल्या आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच अमेरिकेच्या कोणत्या राज्याने दिवाळी हा सण मान्य करणारा ठराव मंजूर केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेब्रास्का. नेब्रास्का या अमेरिकेतील राज्याने 31 मार्च 2026 रोजी दिवाळी सणाला मान्यता देणारा ठराव मंजूर केला आहे. हा ठराव जॉन फ्रेडरिकसन यांनी मांडला होता. भारतीय वाणिज्य दूतावास सिएटल यांनी या निर्णयाला तेथील हिंदू समुदायासाठी ऐतिहासिक पाऊल म्हटलेले आहे. पेनेसिल्व्हेनियाने हे 2024 मध्ये दिवाळीला अधिकृत राज्य सुट्टी जाहीर करणारे पहिले राज्य ठरलेले होते. कनेक्टिकट राज्याने ही दिवाळीला अधिकृत सुट्टीची मान्यता दिलेली आहे. कॅलिफोर्नियामध्ये 1 जानेवारी 2026 पासून दिवाळी अधिकृत राज्य सुट्टी म्हणून लागू झालेली आहे. न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक शाळांसाठी दिवाळीची सुट्टी अधिकृतपणे करण्यात आलेली आहे. 10 डिसेंबर 2025 रोजी युनेस्कोने दिवाळीचा मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक यादीमध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे बघा आता 31 मार्च 2026 रोजी नेब्रास्का या अमेरिकेतील राज्याने दिवाळी सणाला मान्यता देणारा ठराव मंजूर केलेला आहे. नेक्स्ट आहे, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026च्या पदक तालिकेत प्रथम क्रमांक कोणी पटकावला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 ची स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा छत्तीसगड राज्यातील रायपूर, जगदलपूर आणि सुरगुजा येथे पार पडली. या स्पर्धेचे आयोजन 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत करण्यात आले. या स्पर्धेचा अधिकृत शुभंकर मोरवीर हा होता. स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, तिरंदाजी, जलतरण आणि कुस्ती या खेळांचा समावेश होता. मल्लखंब आणि कबड्डी हे सादरीकरणाचे खेळ म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. पदक तालिका बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे कर्नाटक. कर्नाटकने एकूण 38 पदके जिंकली. यामध्ये 23 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे ओडिसा, तिसरे आहे झारखंड, चौथ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र आणि 5व्या क्रमांकावरती आहे अरुणाचल प्रदेश. महाराष्ट्र राज्याने बघा एकूण 20 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये 6 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत सुमारे 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 3800 आदिवासी खेळाडूंनी सहभाग घेतला. कर्नाटकचा जलतरणपटू मणिकांता यल यांनी 8 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकून सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जनविश्वास तरतुदी सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत किती केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकूण 79 कायद्यांमध्ये. जनविश्वास तरतुदी सुधारणा विधेयक 2026 हे 1 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत आणि 2 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाचा मुख्य उद्देश किरकोळ गुन्ह्यांचे अपराधीकरण कमी करणे, व्यवसाय सुलभ करणे आणि नागरिकांना अनावश्यक छळापासून संरक्षण देणे हा आहे. या विधेयकाद्वारे 79 केंद्रीय कायद्यांमधील एकूण 784 तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. यापैकी 717 तरतुदींना गुन्हेगारी स्वरूपातून वगळून त्यांचे नागरी दंडात रूपांतर करण्यात आलेले आहे. तर उर्वरित जे 67 तरतुदी आहेत त्यामध्ये प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. या विधेयकामुळे किरकोळ गुन्ह्यांशी संबंधित तरतुदी जसे की परवाना, नोंदणी किंवा कागदपत्रातील लहान चुका यांना गुन्हा न मानता दंडात्मक स्वरूप देण्यात आले आहे.
तांत्रिक उल्लेखांमध्ये जसे की अहवाल सादर करण्यात विलंब किंवा अर्जातील त्रुटी यांना गुन्हेगारी कक्षेतून वगळण्यात आलेले आहे. अनुपालनाशी संबंधित तरतुदींना गुन्हेगारी कारवाईऐवजी प्रशासकीय किंवा आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. या विधेयकाचा परिणाम म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 आणि मोटर वाहन कायदा 1988 यासारख्या प्रमुख कायद्यांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत. याशिवाय स्थावर मालमत्ता, कोळसा, खाणकाम, जहाज बांधणी, पेट्रोलियम ऊर्जा आणि रेल्वे क्षेत्राशी संबंधित कायद्यांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. या विधेयकाची व्याप्ती 23 मंत्रालयांद्वारे प्रशासित विविध कायद्यांद्वारे पसरलेली आहे. यापूर्वीच्या जनविश्वास कायदा 2023 अंतर्गत 42 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली होती आणि 2026 विधेयक त्या सुधारणांचा पुढील टप्पा आहे. या विधेयकामुळे देशात व्यवसाय सुलभता वाढवण्यास आणि नियमांचे पालन अधिक सोपे करण्यास मदत होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य बंधनकारक करणारे कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक 2026 कोणी मंजूर केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक 2026 हे तेलंगणा विधानसभेने 31 मार्च 2026 रोजी मंजूर केले. हे विधेयक राज्याचे समाज कल्याण मंत्री अडलूरी लक्ष्मण कुमार यांनी सभागृहात मांडले. अशा प्रकारचे विधेयक मंजूर करणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या विधेयकाचा उद्देश सरकारी व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वृद्ध पालकांची योग्य काळजी घ्यावी हे सुनिश्चित करणे आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या पालकांकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या वेतनातून 10 ते 15% रक्कम कापून ती थेट पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. पीडित पालकांना जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. या विधेयकाची संकल्पना प्रणाम कायदा यावर आधारित आहे. नेक्स्ट आहे, बोधना शिवानंदन कोणत्या देशाची क्रमांक 1 महिला बुद्धिबळपटू बनली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लंड. बोधना शिवानंदन ही 11 वर्षांची भारतीय वंशाची बुद्धिबळपटू इंग्लंडची क्रमांक 1 महिला खेळाडू बनली आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या एप्रिल 2026च्या मानांकनानुसार तिने हा मान मिळवला आहे. तिचे फिडे रेटिंग 2366 असून तिने ल्यान याओ हिला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. ती जागतिक महिला बुद्धिबळपटूंच्या टॉप 100 यादीत 72व्या स्थानावर पोहोचली आहे. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी यश मिळवणारी ती इंग्लंडची सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तिने जागतिक अंडर 8 चॅम्पियनशिप जिंकली असून ती वुमन इंटरनॅशनल मास्टर ठरलेली आहे. नेक्स्ट आहे, INS तारागिरीला नौदलाने विशाखापट्टणम येथे कार्यान्वित केले आहे. हे कोणत्या प्रकल्पांतर्गत बांधले गेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रकल्प 17A. INS तारागिरी ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधण्यात आली आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत एकूण 7 निलगिरी श्रेणीतील स्टेल्थ फ्रिगेट्स तयार केले जात असून त्यापैकी INS तारागिरी हे चौथे जहाज आहे. 3 एप्रिल 2026 रोजी राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये ही नौका अधिकृतपणे सेवेत दाखल करण्यात आली. या युद्धनौकेची बांधणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांनी केलेली आहे. या जहाजात सुमारे 75% अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला असून हे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचे उदाहरण आहे. सुमारे 6670 टन वजनाची ही फ्रिगेट प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ती शत्रूच्या रडारपासून लपून राहणे सक्षम आहे. या जहाजात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, बराक 8 हवाई संरक्षण प्रणाली आणि प्रगत अँटी सबमरीन युद्ध प्रणाली बसवण्यात आली आहे. ही युद्धनौका 30 नॉट्सपेक्षा अधिक वेगाने प्रवास करण्यास सक्षम आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत INS नीलगिरी, INS उदयगिरी, INS हिमगिरी आणि आता INS दुनगिरी यासारखी इतर जहाजे देखील विकसित करण्यात आलेली आहेत. नेक्स्ट आहे, भारत सरकारने कोणत्या देशाच्या नॉन सर्टिफाईड इंटरनेट कनेक्टेड CCTV कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. भारत सरकारने 1 एप्रिल 2026 पासून STQC प्रमाणपत्र नसलेल्या चीनी इंटरनेट कनेक्टेड CCTV कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि डेटा गोपनीयता सुनिश्चित करणे हा आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की आता प्रत्येक CCTV कॅमेऱ्यासाठी STQC प्रमाणपत्र अनिवार्य असेल जे सुरक्षेची हमी देते. या कॅमेऱ्यांचा वापर हेरगिरीसाठी होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली असल्यामुळे ही बंदी लागू करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे चीनी कंपन्यांचे भारतीय बाजारातील वर्चस्व कमी होण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय बनावटीच्या सुरक्षित CCTV कॅमेऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. नेक्स्ट आहे, लडाखच्या खडतर परिस्थितीत सुरू करण्यात आलेले मिशन मित्र हे कशाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गगनयान मिशन.
मिशन मित्र ही मोहीम भारतीय अंतराळ संशोधनाच्या गगनयान मोहीम अंतर्गत राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश अंतराळवीरांची शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती तपासणे हा आहे. या चाचणीमध्ये कमी ऑक्सिजन, अतिशय कमी तापमान आणि एकटेपणा यासारख्या अंतराळातील परिस्थितींचा अभ्यास केला जात आहे. मित्रा म्हणजे मॅपिंग ऑफ इंटरऑपरेबल ट्रेड्स अँड रिस्पॉन्स असेसमेंट. या मोहिमेत गगनयानसाठी निवडलेले अंतराळवीर सहभागी झाले आहेत. ही मोहीम लेहजवळ सुमारे 3500 मीटर उंचीवरील भागात आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणाला अंतराळासारख्या वातावरणाची प्रतिकृती मानली जाते. ही मोहीम 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडत आहे. ही चाचणी इस्रोने ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर आणि भारतीय वायुसेनेच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली आहे. भारताचे गगनयान अभियान हे 2027 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी गगनयानसाठी भारतीय हवाई दलाच्या 4 चाचणी वैमानिकांची निवड झाली आहे. यामध्ये प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे कृष्ण कुमार सिंग यांनी कोणत्या कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेल. 2 एप्रिल 2026 रोजी कृष्णकुमार सिंह यांनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. हा अतिरिक्त कार्यभार 1 जुलै 2026 पर्यंत किंवा नियमित CMDची नियुक्ती होईपर्यंत देण्यात आला आहे. कृष्णकुमार सिंह सध्या सेलमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना स्टील उद्योग, मानव संशोधन आणि प्रशासन क्षेत्रात सुमारे 4 दशकांचा अनुभव आहे. अमरेंदु प्रकाश यांनी राजीनामा दिल्यानंतर ही अंतिम व्यवस्था करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे विणकरांसाठी मोफत वीज देणारी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश सरकारने 1 एप्रिल 2026 पासून विणकरांसाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे. ही योजना प्रामुख्याने हातमाग आणि यंत्रमाग विणकरांसाठी लागू करण्यात आली आहे. हातमाग विणकरांना दरमहा 100 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते. यंत्रमाग विणकरांना त्यांच्या क्षमतेनुसार 500 ते 900 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश उत्पादन खर्च कमी करणे आणि विणकरांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा आहे. नेक्स्ट आहे भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर कोठे स्थापित केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरावती. भारताचा पहिला क्वांटम संगणक आंध्र प्रदेश राज्यातील अमरावती येथे स्थापित केला जात आहे. या प्रकल्पाचे 14 एप्रिल 2026 रोजी अधिकृतपणे लोकार्पण होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलेली आहे. हा क्वांटम संगणक अमरावतीमधील अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाचा एक भाग असेल, जो सुमारे 50 एकर क्षेत्रावर विकसित केला जात आहे. हा प्रकल्प नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत विकसित केला जात असून भारताला क्वांटम तंत्रज्ञानात जागतिक केंद्र बनवणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी IBM आणि QPI यासारख्या संस्थांची तंत्रज्ञान भागीदारी करण्यात आलेली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रगत क्वांटम प्रणाली आणि डेटा सेंटर उभारले जात आहेत. या क्वांटम संगणकाचा वापर कृषी, आरोग्य सेवा आणि सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये केला जाणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश संशोधन, उपक्रम आणि औद्योगिक विकासाला चालना देणे हा आहे. नेक्स्ट आहे घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार कचऱ्याचे किती प्रकारांमध्ये वर्गीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार कचऱ्याचे 4 प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. हे 4 प्रकार कोणते आहेत बघा. पहिला आहे ओला कचरा, म्हणजे स्वयंपाकघरातील कचरा, उरलेले अन्न आणि फळांच्या साली यासारख्या जैवविघटनशील कचरा. दुसरा प्रकार आहे सुका कचरा, यामध्ये प्लास्टिक, कागद, धातू आणि काच यासारख्या अजैविक विघटनशील कचरा. तिसरा आहे घरगुती घातक कचऱ्यांमध्ये पेंटचे डबे, कीटकनाशकांच्या बाटल्या, जुन्या बॅटरी, बल्ब आणि CFL यांचा समावेश असणार आहे. चौथा प्रकार आहे बघा सॅनिटरी कचऱ्यामध्ये वापरलेले डायपर्स आणि सॅनिटरी नॅपकिन्स येतात आणि हा कचरा स्वतंत्रपणे गुंडाळून देणे बंधनकारक आहे. 2016च्या नियमांमध्ये केवळ 3 प्रकार होते, मात्र 2026च्या सुधारित नियमांमध्ये सॅनिटरी कचऱ्याचे स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आलेले आहे. कचरा निर्माण करणाऱ्यांनी वर्गीकरण न केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हे नियम पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत अधिसूचित करण्यात आले आहेत. हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू झाले असून त्यांनी 2016च्या नियमांची जागा घेतली आहे. या नियमांचा उद्देश चक्रीय अर्थव्यवस्था आणि विस्तारित उत्पादक जबाबदारी यांना प्रोत्साहन देणे हा आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे INS अरिदामन ही भारताची 3री स्वदेशी बनावटीची अणु बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी कोणत्या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वेसल प्रकल्प. INS अरिदामन ही भारताची तिसरी स्वदेशी बनावटीची अणुबॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी असून ती 3 एप्रिल 2026 रोजी भारतीय नौदलामध्ये सामील झाली आहे. ही पाणबुडी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वेसल प्रकल्पांतर्गत विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये तयार करण्यात आली आहे. ही पाणबुडी अरिहंत श्रेणीतील प्रगत आवृत्ती मानली जाते. या पाणबुडीमध्ये K-15 सागरिका आणि K-4 यासारखी लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता आहे. ही पाणबुडी पाण्याखाली दीर्घकाळ राहण्यास सक्षम असून प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे रडारपासून लपून राहू शकते. यामुळे भारताची न्यूक्लिअर ट्रायड क्षमता अधिक मजबूत झालेली आहे. यापूर्वी INS अरिहंत आणि INS अरिघाट या अण्वस्त्रवाहू पाणबुड्या भारतीय नौदलात कार्यरत आहेत. आणि आता तिसरी कोणती केलेली आहे तर INS अरिदामन. नेक्स्ट आहे भारतीय नौदलाच्या नेक्स्ट जनरेशन ऑफ शोअर पेट्रोल वेसल्स प्रकल्पातील पहिले स्वदेशी जहाज साची याचे जलावरण कोठे करण्यात आले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोवा शिपयार्ड लिमिटेड गोवा. 11 नव्या पिढीतील ऑफशोअर गस्त नौकांपैकी पहिली नौका साची याला यार्ड 1280 म्हणजे 1280 हिचे नाव आहे. हिचे 31 मार्च 2026 रोजी जलावतरण करण्यात आलेले आहे. नाव काय आहे साची. या नौकेचे जलावतरण गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे करण्यात आले आहे. साची या नावाचा अर्थ मदत करणारे असा असून तो जहाजाच्या शोध व बचाव आणि मानवतावादी सहाय्य या भूमिकेला दर्शवतो. या जहाजाच्या बोधचिन्हावर सप्तर्षी तारका समूह आणि दीपगृह दर्शवण्यात आले असून ते मार्गदर्शन आणि निगराणीचे प्रतीक आहे. NGOPV प्रकल्पाची अंमलबजावणी गोवा शिपयार्ड लिमिटेड गोवा आणि गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता येथे एकाच वेळी केली जात आहे. NGOPV जहाजांच्या प्रमुख भूमिका बघा. या नौका नागरी सुरक्षा राखणे आणि विशेष आर्थिक क्षेत्राचे संरक्षण करणे यासाठी वापरल्या जातात. या नौका शोध आणि बचाव कार्य तसेच समुद्री चाचेगिरी विरोधी मोहिमा राबवण्यास सक्षम आहेत. या नौका मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्यांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. नेक्स्ट आहे प्रेसिडेंट्स पोलीस कलर हा सर्वोच्च सन्मान अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला प्रदान करण्यात आला. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. ओडिसा पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस कलर हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2026 रोजी हा सन्मान द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वर येथे आयोजित ओडिसा पोलिसांच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त जो उत्कल दिन म्हणूनही साजरा केला जातो या विशेष समारंभात प्रदान केला. राष्ट्रपती पोलीस कलर याला निशाण हा कोणत्याही पोलीस लष्करी दलासाठी उत्कृष्ट सेवा शौर्य आणि शिस्त यासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. नक्षलवाद विरोधी लढा अंमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. या सन्मानानंतर ओडिसा पोलीस कर्मचारी त्यांच्या गणवेशावर विशेष मानचिन्ह धारण करू शकतात. ओडिसा हे हा सन्मान मिळवणारे भारतातील 11वे राज्य ठरले आहे. नेक्स्ट आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने बलिराजगड स्थळावर नवीन उत्खनन सुरू केले आहे. हे उत्खनन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिहार. मार्च 2026 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बलिराजगड येथे नवीन उत्खनन सुरू केलेले आहे. बलिराजगड हे प्राचीन मिथिला साम्राज्याची राजधानी असल्याचे मानले जाते. येथे आढळलेला किल्ला सुमारे 150 एकर परिसरात पसरलेला आहे. पूर्वीच्या उत्खननानुसार हे स्थळ शुंग आणि कुशाण कालखंडातील म्हणजेच इसवी सन पूर्व 2 दुसऱ्या शतकात ते इसवी सन 2रे शतक असल्याचे आढळले आहे. सध्याच्या उत्खननात मातीची भांडी, नाणी, मणी आणि प्राचीन नगर रचनेचे अवशेष मिळण्याची शक्यता आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश प्राचीन संस्कृती आणि त्या काळातील व्यापारी संबंधांवर अधिक प्रकाश टाकणे हा आहे. नेक्स्ट आहे भारत मोजांबिक संयुक्त संरक्षण कार्यगटाची 5वी बैठक मोजांबिकच्या राजधानी शहरात कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मापुटो. मोजांबिकची राजधानी मापुटो येथे 1 आणि 2 एप्रिल 2026 रोजी भारत आणि मोजांबिक यांच्यात 5वी संयुक्त संरक्षण कार्यगट बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत लष्करी देवाणघेवाण वाढवणे, संयुक्त प्रशिक्षणाच्या संधी, सागरी क्षेत्रातील जागरूकता, लष्करी सरावांचे आयोजन आणि संरक्षण उपकरणांच्या पुरवठ्यात सहकार्य वाढवणे यावर चर्चा करण्यात आली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद यांनी केले. या बैठकीत मोजांबिकमधील भारताचे उच्चायुक्त रॉबर्ट सेटकिंगटॉंग आणि संरक्षण सहचारी सहभागी झाले होते. मोजांबिकच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव कॅसिमिरो ऑगोस्टो मुयो यांनी केले. नेक्स्ट आहे
पश्चिम आशियातील परिस्थितीवर ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी आयोजित केलेल्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विक्रम मिस्त्री. लंडन येथे 2 एप्रिल 2026 रोजी आयोजित विशेष बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व विक्रम मिस्त्री यांनी केले. ही बैठक ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीचा मुख्य उद्देश पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षावर विशेषतः इस्रायल, गाझा आणि इस्रायल लेबनान चर्चा सुरू करून प्रादेशिक स्थिरता राखणे हा होता. विक्रम मिस्त्री यांनी भारताची भूमिका मांडताना द्विराष्ट्र तोडगा, ओलिसांची सुटका आणि मानवतावादी मदतीचा सातत्यपूर्ण पुरवठा यावर भर दिला. या दौऱ्यात भारत आणि ब्रिटन यांच्यातील 2030 रोडमॅप आणि प्रस्तावित मुक्त व्यापार करार यावरही द्विपक्षीय चर्चा करण्यात आलेली. रेसिबियन डर डुसेन हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. रेसिबियन डर डुसेन हा दक्षिण आफ्रिका देशाचा क्रिकेटपटू असून त्याने 2 एप्रिल 2026 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने 2026-27च्या वार्षिक करारातून त्याला वगळल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. त्याने 2018 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध T20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही तो देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे. नेक्स्ट आहे केंद्र सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी प्राईड ऑफ हिल्स स्पेशल डेव्हलपमेंट असिस्टन्स फॉर द हिल स्टेट्स या योजनेअंतर्गत कोणत्या राज्याला 3,880 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागालँड. केंद्र सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी प्राईड ऑफ हिल्स डोंगराळ राज्यांसाठी विशेष विकास सहाय्य ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागालँड राज्याला 3,880 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश डोंगराळ राज्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करून आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. या निधीचा वापर रस्ते बांधणी, पर्यटन विकास, आरोग्य सुविधा आणि कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान यासाठी केला जाणार आहे. डोंगराळ राज्यांच्या भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने हे विशेष सहाय्य जाहीर केले आहे. नेक्स्ट आहे भारत ताजिकिस्तान परराष्ट्र सल्लामसलतीची 5वी फेरी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुशानबे. ताजिकिस्तानची राजधानी दुशानबे येथे 1 एप्रिल 2026 रोजी भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात परराष्ट्र कार्यालय सल्लामसलतीची 5वी फेरी आयोजित करण्यात आली. या सल्लामसलतीचे सहअध्यक्षपद भारतीय बाजूने राजदूत CB जॉर्ज आणि ताजिकिस्तानच्या बाजूने परराष्ट्र उपमंत्री इदिबेक कलंदर यांनी भूषवले. या बैठकीत दोन्ही देशांनी राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, अर्थव्यवस्था, संस्कृती, शिक्षण आणि वाणिज्य, दूतावास संबंधित सहकार्याचा समावेशक आढावा घेतला. तसेच दोन्ही देशांनी बहुपक्षीय चौकटीतील सहकार्य, प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली. नेक्स्ट आहे उत्तराखंड सरकारने 4 धाम यात्रेसाठी व्यावसायिक प्रवासी वाहनांकरिता कोणती प्रणाली अनिवार्य केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रीन कार्ड प्रणाली. 30 मार्च 2026 पासून उत्तराखंड सरकारने 4 धाम यात्रेसाठी व्यावसायिक प्रवासी वाहनांकरिता अनिवार्य ग्रीन कार्ड प्रणाली लागू केली आहे. 19 एप्रिल 2026 पासून 4 धाम यात्रा सुरू होणार आहे. या प्रणालीचा मुख्य उद्देश वाहनांची तांत्रिक तंदुरुस्ती सुनिश्चित करणे आणि यात्रेकरूंचा प्रवास सुरक्षित व सुव्यवस्थित करणे हा आहे. ही कार्डे 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत किंवा यात्रा कालावधी संपेपर्यंत वैध राहतात. नेक्स्ट आहे खान जागरूकता आणि सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 एप्रिल. 4 एप्रिल हा दिवस खान जागरूकता आणि सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने 8 डिसेंबर 2005 रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि 4 एप्रिल 2006 रोजी तो पहिल्यांदा साजरा करण्यात आला. 2026 ची थीम आहे इन्व्हेस्ट इन पीस ॲक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.